गुरुनाथ भाऊजींनी काय घेतलं तुला पाडव्याचं गिफ्ट म्हणून? अगं साडी घेतली असेल ना एखादी, ती सुद्धा महागातली. दाखव ना बघू. अगं वहिनी, अगं आणली नाहीयेस का? विसरलीयेस का? हो साडीच दिली मला. कमाल आहे बे राधिका तुझी. अगं दाखवायला तरी आणायचीस ना, नाहीतर आमच्याकडे बघ, आमच्याकडे तीच बजेट मधली साडी. अगं सुजय सुद्धा मागे लागला होता यांच्या ड्रेस घ्या म्हणून. मीच म्हटलं यांना दरवर्षी त्याची आत्या घेते की नाही त्याला ड्रेस, मग आपण कशाला आणायचा? बरोबर ना? काय ग, आणलायस ना सुजयसाठी ड्रेस? नाही नाही म्हणजे असं काय करतेस राधिका? अगं तू दरवर्षी आणतेस ना आम्हाला गिफ्ट, आणि सुजयला ड्रेस सुद्धा आणतेस. म्हणून मीच यांना म्हंटल होतं आपण नको घ्यायला त्याला. हो नाही वहिनी, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणणारच होती, पण काय करणार, ते काही गडबडीत वेळच नाही ना मिळाला. कुणाला? तुला की गुरुनाथ भाऊजींना? अगं यांनाच. कामात किती गुंतवून घेतलंय त्यांनी. सारखं कसलं ग काम काम काम. बरं राधिका मला एक सांग, आपण काम कशासाठी करतो? पैसे मिळवायला. पैसे कशासाठी मिळवतो? हाऊस मौज पुरवायला ना. आता हाऊसच पुरवायची नाही तर पैसे तरी कशाला मिळवायचे मग? वहिनी अगं हे असं सगळं सरळ सोट नसते ना. आता घेतलंय त्यांनी काम तर करावं लागणारच ना. म्हणून काय बायको मुलाला सुद्धा वेळ द्यायचा नाही का? हे जरा जास्तच होतंय हा. राधिका तू काही बोलत का नाहीस त्याला? हो अगं वहिनी, मी बोलते त्यांना, पण खरं सांगू का, कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. परिस्थिती समोर झुकावं लागतेच. राधिका अगं दिवाळीचा शेवटचा दिवस आला आज. लोक महिनाभर आधी खरेदी करतात दिवाळीची, आणि तुझा अजून निर्णय सुद्धा झालेला नाहीये. अगं वहिनी त्यात काय एवढं, आपण जाऊया बाजारात आणि तुम्हाला सगळ्यांना काय हवं ते घेऊया. हो ते आहेच म्हणा. काय ग, हा फोटो कशाला आणलायस आता? ते अगं वहिनी, ते अगं 4 दिवसांसाठी आलीयस नवऱ्याला सोडून, तर राहवत नाहीये का? त्याचा फोटो वगैरे घेऊन आलीस लगेच? नाही, ते तसं नाही. मी बॅग परत होती तेव्हा त्या अथर्वनी खेळता खेळता टाकला. राहू दे, ठेवते मी. फोटो कशाला आणला असेल हिनं? नक्की हिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालं ते कळायला हवं. एक मिनट. कहाँ जा रहे हो? हाँ वो पिज्जा डिलीवरी के लिए. फ्लैट नंबर बताएंगे? हाँ 304. वो जो हमेशा आता है वो पिज्जा वाले आप नहीं हो? अरे नहीं, वो नया नया ज्वाइन किया ना इसलिए. इधर आओ, इधर आओ. सर आपको परमिशन नहीं जाने की. अरे कसली नहीं परमिशन सर, मी आलो नहीं ना. सर, नहीं मेरी नौकरी चली जाएगी. नहीं 2 मिनिटं तू नहीं सर. बोलो सेक्रेटरी मी आलो. सोड नहीं, सोड रे. नहीं. पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. आला आला. शनाया तुझा हात ओहो. शनाया लुकिंग ब्युटिफुल.
आवडली मी तुला साडीत? आवडलीस म्हणजे लुकिंग गॉर्जियस, सिम्पली ब्युटिफुल. अगं पण तुझा हात हाताचं कारण दिलं नसतं तर आला असतास का इकडे? आणि तसंही तुला सरप्राईज द्यायचं होतं. इतकं सुंदर, कसं वाटलं सरप्राईज? लुकिंग गॉर्जियस, अप्रतिम दिसतेस तू. दिस कॉल्स फॉर अ सेल्फी. ये इकडे. नेहमी तू काढतेस ना सेल्फी, आज मी काढणार. ओके. नाईस. आणि आता स्टेटस, अ ब्युटिफुल डे विथ अ ब्युटिफुल लेडी. पोस्ट. कसं वाटतं स्टेटस? मला खूप आवडलं. हे काय घातलंयस तू? अगं तुला भेटायला यायचं तर इथे अलाउड नाहीये ना, म्हणून मग बघ ना, हे पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनून आलोय. हो. वाव, पण काय एक्साइटिंग आहे. अगं एक्साइटिंग कसलं, तुझा तो वॉचमन मागे लागला, त्याच्या उरावर पिझ्झा मारला आणि इथे आलो. तो इथे आला तर आला तर येऊ दे, काही फरक नाही पडत. आणि तसंही रे, या सोसायटी मधले लोक जाम त्रास द्यायला लागलेत आता. आणि भक्तीने पण घराबाहेर जायला सांगितलंय मला. गॅरी, आता तुझ्या घरी तर ते गुड फॉर नथिंग पण नाहीये ना. हा, मग मी तुझ्याकडे येते राहायला. सॉर्टेड. हो यार, इथे कंटाळा आलाय मला. इथे सतत लोक मला असं बघतात जसं मी काहीतरी क्राईम केलंय. नाही ते काही नाही, माझं डन आहे. मी येते तुझ्याकडे. हा. अगं हो, म्हणजे काही हरकत नाहीये, पण तुला नकोय का मी तुझ्या घरी यावं? नाही ग, तसं नाही, पण ए पण बीड काही नाही आता. मी आता सॉलिड इरिटेट झाले यार. नको ना. बरं एक काम कर, माझे कॉस्मेटिक्स आणणं पटकन प्लीज. आण ना प्लीज लवकर. तशी तुझी बायको काही वापरत नसेल धड. ऐक ना, मी काय म्हणतोय, म्हणजे तू ये घरी, पण हे ऐक ना, इस्त्री आहे तुझ्याकडे? हा, तसंही मला इस्त्री वगैरे करता येत नाही, बट लॉन्ड्रीवाला असेल ना? हो शनाया, सगळे घरी, डोंट वरी. ए मी टेडी घेऊ माझा. ए लिओचा फोटो घेते. काही गरज नाही. का? मी आहे ना तुझा लिओ. ओ माझा लिओ जेलस झाला. त्यामुळे पॅकिंग करते. अरे देवा, ही घरी येते म्हणते, आता काय करायचं? तिला घरी घेऊन गेलो तर सोसायटीत काय होईल? आणि आई बाबा? बाबांचा फोन?